निवडणुकीमध्ये जो कास्टिझम असतो किंवा जात पाहून तिकीट दिलं जातं की याचा एवढा समाज त्याचा तेवढा समाज, तर मी जात इकडे संपवून टाकली. सर्व धर्माच्या लोकांना एका माळेमध्ये गुंफून त्या लोकांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी केलं. मी 90% रस्ते पूर्ण केलेले आहेत. मला वाटते की भारतामध्ये किंवा राज्यामध्ये 165 गावापैकी 145 गावच्या 2 वर्षात योजना चालू करून संपवणारा मंजूर करून करेल मी एकटा असू शकेल. मी त्याच्यावर काहीच बोलत नाही. त्यांना ते आंधळे झालेत, त्यांना माझा विकास सगळ्यांना दिसतो, त्यांना दिसत नाही. आणि विकास काहीच झाला नाही म्हणतात, ते काहीच झाला नाही म्हणतात विकास. मग आता ही जनता बोलते किंवा हे जे सगळं दिसतंय तुम्हाला, हा विकास नाही का? नमस्कार, मी रश्मी खेडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण बुलढाणा या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी जी आहे चर्चा करणार आहोत. मुळात त्यांची ओळखच एक विकास पुरुष या नावाने आहे. बुलढाण्याच्या विकासात त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. ते सातत्याने समाजासाठी कार्य करत असतात, सामान्य जनतेसाठी ते नेहमी धावून जात असतात. त्यांची तळमळ इथे दिसत असते आणि आता सध्या ते विद्यमान आमदार सुद्धा आहेत आणि महायुती शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारीही जाहीर झालेली आहे. त्यांचं या निवडणुकीत काय विजन आहे आपण जाणून घेणार. माझ्यासोबत संजय दादा गायकवाड आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. एकंदरीतच दादा, आता ही आपण सध्या आमदार आहात, सातत्याने विकास आपण करतच आहात, पण ही जी निवडणूक आहे तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन लढणार आहात आणि काय विजन आहे? माझं विजन जे आहे त्या विजनच्या माध्यमातून जे मी मागच्या 2-2.5 वर्षात काम केलं, कारण पूर्ण वर्ष तर काही मिळाले नाही, 5 वर्ष करोनामध्ये 2.5 वर्ष वाया गेलीत, पण युनिक गोष्टीवर काम केलं ज्याच्यातून रोजगार मिळेल, सौंदर्यीकरण होईल, सगळ्यांच्या भावना जपल्या जातील, सिंचन क्षेत्रामध्ये क्रांती करता येईल, स्पोर्टमध्ये करता येईल, मेडिकलमध्ये करता येईल, एज्युकेशनमध्ये करता येईल, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे या 5 विषयावर मी टार्गेट त्या ठिकाणी केलं. आणि निवडणुकीमध्ये जो कास्टिझम असतो किंवा जात पाहून तिकीट दिलं जातं की याचा एवढा समाज त्याचा तेवढा समाज, तर मी जात इकडे संपवून टाकली. सर्व धर्माच्या लोकांना एका माळेमध्ये गुंफून त्या लोकांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी केलं. आज तुम्ही कुठेही फिरा, तुम्हाला जातीपातीच्या नावावर इकडे मतं नाही मिळणार. आता इकडे फक्त मिळतील तर ते ज्याने मग काम केलं, विकास केला. सगळीकडे जातीवादी राजकारण आहे, पण या मतदारसंघात आधी माझ्या येण्यापूर्वी हे होतं, पण मी 5 वर्षात विकासाच्या माध्यमातून ते सगळं खोडून टाकलेलं आहे, संपून टाकलेला आहे. आता कुठलीही निवडणूक म्हटलं किंवा सामान्य जनतेच्या प्रश्नाचे हा मुद्दा नेहमीच असतो, तो म्हणजे लोकल ग्राउंड लेवलचा मुद्दा, म्हणजे BSP फॅक्टर, बिजली सडक पाणी आपण त्याला म्हणतो. सातत्याने आता तुम्ही विकास कामं तर करतच आहात सातत्याने, पण काही लोकांचं होतं की रोड झालेला नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, त्यावर तुम्ही आता काय काम करणार? मी 90% रस्ते पूर्ण केलेले आहेत आणि जवळपास माझ्या मतदारसंघात बुलढाणा शहरासह मोताळा शहरासह 165 गाव आहेत आणि त्या 65 गावापैकी 145 गावाच्या पाणी पुरवठ्याच्या योजना मी संपवून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच गावामध्ये पाणी पोचलेलं आहे. बुलढाण्याचं पाणी डेली रोज 8 दिवसांनी आता बहुतेक या ठिकाणी चालू होईल, त्याच्यावरही काम चालू आहे. मोताळ्याचं काम चालू आहे. मला वाटते की भारतामध्ये किंवा राज्यामध्ये 165 गावापैकी 145 गावच्या 2 वर्षात योजना चालू करून संपवणारा मंजूर करून कदाचित मी एकटा असू शकेल. अरे बापरे. एकंदरीतच दादा, आता आपण पाहिलंय एखाद्या नेत्याचं असतं की मी जर आमदार झालो, म्हणजे प्रत्येकच सामाजिक कार्य, मी आमदार झालो किंवा मी काही झालं तर हा जनतेसाठी हे काम करणं, हा प्रकल्प करणं हे माझं स्वप्न आहे किंवा असं. आता तुम्ही आमदार आहात, कुठलं असं स्वप्न आता पूर्ण झालं आहे किंवा करणार आहात? माझं स्वप्न जगातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, बाबासाहेबांचं स्मारक, महात्मा फुलेंचं स्मारक, शाहू महाराजांचं, सगळ्या जवळपास 26 मार्कापैकी 22 मार्क मी कंप्लीट केले, जे माझं आमच्या सगळ्या लोकांचं स्वप्न होतं. जगातलं सर्वात उंच पुतळा मी बसवला. मेडिकल कॉलेज, BSc ॲग्री आणि मॉडेल डिग्री हे आमच्या बुलढाण्याकडे स्वप्न होतं, ते मी पूर्ण केलं. यामध्ये CBSE पॅटर्न हे दिल्लीनंतर बुलढाण्यामध्ये फक्त बुलढाणा शहरात चालू आहे की गोरगरिबांच्या मुलांना विनामूल्य CBSE पॅटर्न हे आमच्या शहरामध्ये आम्ही चालू केलं. आणि सगळ्यात मोठं दुष्काळात संपवणे, जो आमच्या मोताळा तालुक्यात 5,000 महिलांनी 5,000 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या महिलांचं कुंकू पुसलं आहे, तो तालुका 100% सिंचनाखाली आणायचा, त्याच्यावर देखील मी खूप मोठं काम केलं आणि 1-1.5 वर्षामध्ये तो देखील स्वप्न माझं पूर्ण या ठिकाणी होणार आहे, दोन्ही तालुक्यातलं. आता पुढे आम्हाला आमच्या बुलढाण्यावरून ट्रेन आणायची आहे, आम्हाला एअरपोर्ट आणायचं आहे, आम्हाला औद्योगिक वसाहत उभी करायची, MIDC उभी करायची, 2,000 कोटीचा टेक्स्टाईल पार्क आमचा आता मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, जिनिंग आहे, 100 कोटीचा फूड पार्क आहे. म्हणजे शेतकरी केंद्रबिंदू ठेवून, बेरोजगार केंद्रबिंदू ठेवून आमचे काम चालू आहे की जेणेकरून आपल्या आणि माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या आडमध्ये काही ना काही रोजगार त्या ठिकाणी सगळ्यांना मिळतो आणि त्याच्या माध्यमातून प्रचंड नोकऱ्या भविष्यामध्ये उपलब्ध होणार आहेत.
मुळातच दादा बुलढाण्यात तुमची विकास पुरुष अशी ओळख आहे. सातत्याने तुम्ही विकासाचे कार्य करत असता, पण तरीही विरोधकांकडून सातत्याने टीका होत असते. आत्ताच काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंची सभा झाली. आपले विरोधी पक्ष त्यांनी म्हटलं की निधू कुठे गेला, काय अशा टीका करतात, तर तुम्ही त्यावर काय सांगाल? मी त्याच्यावर काहीच बोलत नाही. त्यांना ते आंधळे झालेत, त्यांना माझा विकास सगळ्यांना दिसतो, त्यांना दिसत नाही. आणि विकास काहीच झाला नाही म्हणतात, ते काहीच झाला नाही म्हणतात विकास. मग आता ही जनता बोलते किंवा हे जे सगळं दिसतंय तुम्हाला, हा विकास नाही का? तुम्ही हेलिकॉप्टर नेता, हेलिकॉप्टर जरा मतदारसंघात गावात फिरा ना, तुम्हाला दिसेल किती बांध बांधले, किती धरणाची कामं चालू आहे, किती स्कीम पूर्ण होऊन राहिल्या. तुम्हाला घरी बसून थोडी दिसणार आहे. बरोबर. एकंदरीतच दादा इथे यायच्या आधी आम्ही जनतेशी संवाद साधला. ते तुम्हाला हक्काचा माणूस म्हणून तुमच्याकडे बघत असतात आणि सातत्याने तुम्हीही विकास काम करतात. तर काय वाटते, विकास कामांना घेऊन किती मतदार साथ देतील या निवडणुकीत? मला 80% मतदार या विधानसभेमध्ये साथ देणार आहेत. प्रत्येकाने ठरवलं आहे की आता समजा दुर्दैवाने महाराष्ट्र राज्यात काही एखादा आमदार कमी जास्त झाला आणि सरकार नाही आलं, तर जे प्रोजेक्ट आम्ही घेऊन चालू हे बंद पडतील. कारण महाविकास आघाडी करू शकणार नाही. आता जी तुम्हाला लाईटांची झगमग या ठिकाणी दिसते, या लाईटीचे मला समजा दुर्दैवाने काही निर्णय झाला तर 8 दिवसामध्ये सगळे खतम होणार आहे. या स्मारकाची देखरेख कोणी करणार नाही. आमच्या स्मारकांची पूजा ही दररोज सकाळी पहाटे होते, रोज पाणी घातलं जातं, धुतले जातात. हे महाराष्ट्रात देशात कुठंच होत नाही. हे जयंती पुण्यतिथीला होतं, आमचं रोज होतं. हे सगळं खतम होऊन जाईल, हे खंडन होऊन जाईल सगळं. त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की जर प्रोजेक्ट पूर्ण करायचे असतील तर पुन्हा एकदा या माणसाला आपण जपलं पाहिजे, या माणसाला पुन्हा आणलं पाहिजे. आमदार की माझ्यासाठी नाही, लोकांना जनतेकरता पाहिजे की मी आमदार जनतेसाठी पाहिजे. लोकांना जनतेचा सेवक म्हणून एक तुम्ही सातत्याने कार्य करत आहात. दादा शेवटी जनतेला काय सांगणार, प्रेक्षकांना काय सांगणार? बस मी आपल्याकरता खूप काही करत आलो. पुढचे 9 दिवस आपल्याला करायचं आहे आणि आपण 9 दिवस मला साथ द्या. 20 तारखेला माझ्या नंबर 1च्या दृश्यबाळचं बटन दाबा. पुढचे 5 वर्ष मी आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. सातत्याने बिलकुल दादा आज तुम्ही आमच्याशी जेवले, नवराष्ट्र नवभारतशी तुम्ही संवाद साधला, त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि येणाऱ्या वाटचालीसाठी आणि या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर एकंदरीतच आज आपण बुलढाणा या मतदारसंघात आलेलो आहोत. दादांशी आपण चर्चा केली आहे, त्यांचं विजन जाणून आपण घेतलं आहे. कारण सातत्याने विकास पुरुष हे त्यांना नाव दिलं आहे. त्यांनी बरेच कामं इथे केलेले आहे. बुलढाण्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे आणि सातत्याने ते करतच आहे. जनतेकडूनही आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, बोललं जातं. मात्र आता या बुलढाणा मतदारसंघात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काट्याची टक्कर इथे आहे, ह्याचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, बुलढाणा.